नमस्कार मित्रांनो, एन जे कॉम्प्युटर्स लेटेस्ट अपडेट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आजचा खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत आपण मराठा आरक्षणावरती। जो एससीबीसीचे दाखले कोणत्याही कॅन्डिडेटला मिळत नाहीत त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे। तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये काय आहे। ही लोकमत न्यूजची न्यूज आहे। ही न्यूज आहे ती 22 मार्च 2024 ची न्यूज आहे। बघा काय आहे यामध्ये। मराठा आरक्षण तांत्रिक अडचणीमुळे एससीबीसी दाखले पूर्णपणे थांबवलेले आहेत। यामध्ये काय म्हटलंय बघा, विविध पदांच्या भरतीसाठीची मुदत वाढवण्याची शक्यता दर्शवलेली आहे। जे आता महाराष्ट्र पोलीस भरती या महाराष्ट्रामध्ये 17,000 पदांची चालू आहे। त्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे की एससीबीसीचा दाखला का थांबवलेला आहे? कारण मराठा उमेदवार किंवा मराठा जो कॅन्डिडेट जो आता महापोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहे किंवा पोलीस भरतीसाठी फॉर्म भरणार आहे, जो एससीबीसी कॅटेगरीतून भरणार आहे, त्या उमेदवाराला अनेक अडथळ्यांना सामोरे जावं लागत आहे। त्याचा दाखला कुठूनही निघत नाही आहे। त्याचं कारण काय आहे ते बघा, यामध्ये आपण कारण शोधणार आहे। तर विनोद गोळे सर काय म्हणतात, राज्यातील पोलीस दलासह विविध भरती प्रक्रियेसाठी मराठा तरुण एससीबीसी प्रवर्गाचे दाखले घेण्यासाठी गर्दी करत आहे, हे आपण पाहत आहात। मात्र शासनाच्या IT विभागाने मंगळवारी सायंकाळी या दाखल्याचे अर्ज घेणे व दाखले मंजूर करणे पूर्णपणे थांबवलेले आहे। आपले सरकार व सेतू केंद्र संचालकांना याबाबतच्या पूर्ण सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। पोलीस भरतीची मुदत 31 मार्च 2024 आहे। या भरतीसाठी मराठा प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ मिळणार आहेच, पण त्यासाठी तरुणांना अगोदर जातीचे प्रमाणपत्र काढावे लागेल। त्यानंतर आपण उन्नत व प्रगत गटात म्हणजेच नॉन क्रिमिनल, लक्षात राहू द्या, नॉन क्रिमिनल हे ओपनसाठी सुद्धा, म्हणजे जर एससीबीसीतून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर नॉन क्रिमिनल घेणं गरजेचं आहे। मोडत नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल। मात्र सरकारने पोर्टलवर प्रमाणपत्र देणे थांबवले असल्याने तरुण धास्तावलेले आहेत। म्हणजे तरुणांमध्ये भीतीचं वातावरण खूप निर्माण झालेलं आहे की दाखले देणं पूर्णपणे बंद आहे किंवा थांबवलेलं आहे। पोर्टल तात्पुरते मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आले आहे। त्यात काही दुरुस्त्या करायच्या असल्याने दाखले देणे तात्पुरते थांबवलेले आहे। दाखले तुम्हाला एससीबीसीचे मिळणारच आहेत, याची काळजी कोणीही करू नका। तुम्हाला एससीबीसीचे दाखले मिळतीलच, कारण वरून फक्त काय केलेलं आहे तर थांबवलेले आहेत। त्यामध्ये काही तांत्रिकदृष्ट्या दुरुस्ती करायची आहे की दाखले ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतील, याचा भारत सरकार किंवा राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। तर यामध्ये संतोष सर काय बोलतात, पोर्टल तात्पुरते मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आले आहे। त्यात काही दुरुस्त्या करायच्या असल्याने दाखले देणे तात्पुरते फक्त थांबवलेले आहे, हे म्हणतात। तर दाखल्याचे नमुने बदलणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार SEBC प्रमाणपत्राच्या 2018 व 2014च्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल केला जाणार आहे। तसेच भरती प्रक्रियेसाठी मुदत वाढवण्याबाबत सुद्धा विचार आहे। म्हणजे नक्कीच मित्रांनो, जी महाराष्ट्र पोलीसची जी भरतीची जी मुदत 31/3/2024 होती, नक्कीच ही मुदत वाढण्याची शक्यता आहे आणि ती नक्कीच वाढेल, हा विश्वास आम्ही एन जे कॉम्प्युटर्स लेटेस्ट अपडेट म्हणून देत आहे। आणि नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। आम्ही याच चॅनलवरती कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले हे सुद्धा वेळोवेळी अपडेट केलेलं आहे। आणि आता आम्ही नुकतंच तुम्हाला भरतीच्या ग्राउंडचे सुद्धा व्हिडिओ किंवा तुम्ही कुठं प्रॅक्टिस केली पाहिजे आणि कशा पद्धतीने केली पाहिजे ह्याचे सुद्धा व्हिडिओज, कोणत्या पुस्तकं वापरली पाहिजेत, कोणता स्टडी केला पाहिजे, अनेक व्हिडिओ आम्ही या चॅनलवरती घेऊन येणार आहोत। त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्याच शेजारचं बेल आयकॉन बटनसुद्धा नक्कीच दाबा। थँक्यू।